हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 12. संध्याकाळी 7च्या दरम्यान सीड घरी आला. राधा सानिध्याला घेऊन काही आली नव्हती. सीड स्वतःचा आवरून सानिध्याची वाट बघत बसला. दारावरची बेल वाजली तसं त्याने दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून त्याचा चेहरा गंभीर झाला. तू? सीड मोठ्यानेच ओरडला. आम्ही इथे आलेला आवडलं नाही हो का? संग्रामने भुवया उडवतच विचारलं. सीड निशब्द होता. स्वतःच्या मोठ्या भावासोबत वाद घालण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. दारातच उभे राहून तो त्याची वाट अडवून होता. संग्रामने त्याच्या डाव्या खांद्यावर स्वतःचा खांदा आदळत डावा हात त्याच्या छातीवर ठेवत त्याला बाजूला ढकलले आणि तो घरात शिरला. ए हॅलो, इट्स माय होम. सीड रागातच त्याला म्हणाला. सो? त्याने भुवया उडवतच त्याला विचारले. बॅग सोफ्यावर फेकली आणि तो पायावर पाय ठेवून बसला. भाई, हे बघ, मला वाद नकोय. तू प्लीज इथून निघ. सीड म्हणाला. पाणी? संग्राम म्हणाला. सीड हाताची घडी घालून त्याच्या समोर तसाच उभा राहिला. तुझ्या हातात पाण्याचा ग्लास आणून देण्यात मला काडी मोलाचा देखील रस नाही. असे आविर्भाव एकंदरीत सीडच्या चेहऱ्यावर होते. तरीही संग्रामने त्याला फक्त स्मित दिलं. बॅग उघडून त्याने त्यातून पाण्याची बाटली काढली. सी, आय हॅव्हिंग वॉटर. यू वॉन्ट इट? म्हणत त्याने सीडला पाण्याने भरलेली बाटली दाखवली. सीड आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद देत नाही हे बघून त्याने ती त्याच्या पुढ्यातच रिकामी केली. सीडच्या रागाचा पारा चढत चालला होता. तो संग्रामला काही बोलायला जाणार तोच दारावरची बेल वाजली. एक रागभरी नजर सीडने संग्रामवर टाकली आणि तो दरवाजा उघडायला निघून गेला. दारात राधा हजर होती. सीडला बघून सानिध्याने त्याच्याकडे झेप घेतली. बाबा, मी आज ताथा केला. मला खूप मज्जा आली, खूप म्हणजे खूप. टीचरने मला वेलीगुल पण केलं. मी तुला करून दाखवणारय. सीड दिसताच सानिध्याची बडबड सुरू झाली. चिमणे, संग्रामने तिला आवाज दिला. तसं सानिध्या बोलता बोलता अचानकपणे थांबली. मोठे पप्पा? संग्रामला बघून सानिध्या अक्षरशः किंचाळली. त्याच्याजवळ जाण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. सीडने मनात उसळलेल्या स्वतःच्या आगीला शांत केलं आणि त्याने सानिध्याला त्याच्याजवळ सोडलं. कसा आहे माझा बच्चा? संग्रामने तिच्या गालावर ओठ टेकवत तिला मिठी मारतच विचारले. सानिध्या काहीही न बोलता संग्रामला मिठी मारून बसली. आमची क्यूट क्यूट चिमणी रडते का? आम्ही आलो ना तुला भेटायला बेटा. प्रेमाने सानिध्याच्या केसांवरून हात फिरवत संग्रामने तिला विचारलं. मी तुम्हाला खूप मिस केलं. सानिध्या हुंदके देतच म्हणाली. मग आई बरोबर परत का नाही आलीस? आई आलेली ना तुला न्यायला. मग? सीडकडे रागभरी नजर फिरवतच संग्रामने सानिध्याला विचारले. बाबा लागवेल ना. बाबाने आईला खूप ललवलं, खूप. सानिध्या सीडची तक्रार करतच म्हणाली. चल मग मी नेतो तुला आईकडे. तुला जायचंय ना आईकडे? संग्रामने तिला विचारले. सानिध्याने सीडकडे पाहिले आणि नाही म्हणून मान डोलवली.
सिडने दोन्ही हाताच्या मुठी अक्षरशः आवळल्या होत्या. इतका राग त्याला त्या क्षणी येत होता. राधा, जेवण वाढायला घे, सिड म्हणाला आणि तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. आज तुम्ही पण जेवणाल ना आमच्यासोबत? सानिध्याने संग्रामला विचारलं. जेवणार ना, संग्राम म्हणाला. सिडला खुन्नस देत तो सानिध्याला घेऊन त्याच्या पुढ्यात येऊन बसला होता. पिल्लू, मी तुला भरवतो, ये इथे, सिड म्हणाला. मोठे पप्पा भलवतील मला, आज तू लावू दे, सानिध्या म्हणाली. राधा सगळ्यांना जेवण वाढू लागली. तुम्हाला काही स्पेशली खावंसं वाटतंय तर सांगा, ते अंकल बनवतील, सानिध्या संग्रामची काळजी करतच त्याला म्हणाली. तू भेटली तर अजून काही स्पेशली नको बेटा आम्हाला, जे आहे त्यातच आम्ही समाधान मानू, संग्राम म्हणाला. इथे आमचा फ्रेंड पण झालाय, तू उद्या येणार त्याला भेटायला, सानिध्याने संग्रामला विचारलं. उद्या आम्ही एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये चाललोय, नंतर कधीतरी भेटू ना, संग्राम म्हणाला. सानिध्याने पण हो म्हणून मान डोलवली. सानिध्या त्याला मुंबईत आल्यापासूनच्या गमती जमती सांगू लागली. संग्राम भेटताच सानिध्याला तिच्या पुढ्यात बसलेल्या सिडचा जणू विसरच पडला होता. दोघांच्याही गप्पा गोष्टी थांबण्याचं काही नाव घेत नव्हत्या. जेवण होताच सानिध्या संग्रामने तिच्यासाठी आणलेली खेळणी बघण्यात गुंतली. सिड रूममध्ये तर आला होता, पण सानिध्याला कुशीत घेऊन झोपल्याशिवाय त्याला झोप काही लागत नव्हती. जवळपास तासभर उलटून गेला. हॉलमध्ये जाऊन त्याने दोनदा डोकावून पाहिले, पण दोघेही टीव्ही बघण्यात गुंतले होते. तुला झोपायचं नाही का, सिडने विचारलं. सानिध्याने दोन्ही हात सिड समोर पसरले. संग्रामला क्रूर हसून दाखवत त्याने सानिध्याला त्याच्याकडून घेतलं. आज ताथा करताना कंबर नाही का दुखली तुझी, सिडने विचारलं. नाही, आज मला खूप मज्जा आली, पण माझे घुंगलू माऊकले विसरली, सानिध्या म्हणाली. व्हेरी गुड, सिड म्हणाला. उद्या मी ताताला काय घालणार, सानिध्याने विचारलं. राजला फोन लावून देतो, त्याला बोल तो उद्या शाळेत येताना घेऊन येईल, सिड तिला म्हणाला. तू किती हुशार आहेस, सिडचे गाल ओढतच सानिध्या त्याला म्हणाली. सिडने राजच्या आईला फोन लावला. हॅलो, नेहमीप्रमाणे आई फोन उचलायला जाणार त्याआधीच राजने फोन उचलला. हे स्वीटहार्ट, कसा आहेस तू, सिडने विचारलं. मी बरा आहे, एक मिनिट हां, मी जरा आईला हँडल करतोय, जस्ट होल्ड ऑन, राज म्हणाला. त्याने असं काही म्हणताच सिडला हसू आलं. तुला 1000 वेळा सांगितलंय की मोबाईलपासून 4 हात लांब राहा, त्याची आई त्याला ओरडत होती. आत्ता फोन उचललाय ग आई, छकुलीचे बाबा ऐकतायत हा तुझी बडबड, राज म्हणाला. कोणाचा फोन आहे, त्याच्या आईने त्याला विचारलं. छकुलीच्या बाबांचा, राज म्हणाला. एवढ्या रात्री, राणी ठीक आहे ना, राजच्या आईने विचारलं. हॅलो बाबा, राज म्हणाला. सिड फोन कानापाशी घट्ट धरून स्तब्ध होता. हॅलो हॅलो, नेटवर्क इश्यू आहेत वाटतं, आपल्या घरी ना फोनला रेंजच येत नाही, राज म्हणाला आणि मोबाईलची रेंज पाहू लागला. रेंज तर फुल आहे, बाबा बोलतच नाही आहेत,
राज तोंड पाडतच म्हणाला. राजला राग दाखवतच राजच्या आईने त्याच्या हातून फोन काढून घेतला. हॅलो. इथे सानिध्याने सिडच्या हातून फोन काढून घेतला. तसंच सिड त्याला लागलेल्या तंद्रीतून दूर झाला. राणी, काय झालं बच्चा? सगळं ठीक आहे ना? राजची आई बोलू लागली. मला बोलायचंय म्हणत राज स्वतःच्या आईच्या हातून मोबाईल काढून घेऊ लागला. हॅलो छकुली, तू तुझे घुंगरू माईकडे विसरली. मी उद्या सकाळी स्कूलमध्ये घेऊन येतो हां. राज एका दमात म्हणाला. हेच सांगायला बाबाने तुला कॉल लावलेला, सानिध्या म्हणाली. ओह, आय सी, राज म्हणाला. म्हणजे? सानिध्याने विचारलं. ते मी तुला उद्या सांगतो. नेक्स्ट टाईम स्वतःच्या वस्तूबरोबर स्वतःच्या बॅगमध्ये ठेवायला शिक. मला वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आवडतात, कळलं? राज म्हणाला. बाबा, लाज मला दम देतोय. सानिध्या रडव्या सुरातच सीडजवळ राजची तक्रार करू लागली. ओ गॉड, मी दम कुठे दिला तुला? राजने डोक्यावर हात मारून घेतला. आईने रागात पाहिले तसं केस नीट करू लागला तो. चालू, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते म्हणत त्याची आई निघून गेली. माझ्या छकुलीला दम का दिला रे तू? तिला वाईट वाटलं ना? सीड राजवर खोटं खोटं रागवतच म्हणाला. स्वतःच्या वस्तू नीट ठेवत राहा एवढंच मी बोललो तिला. पण थोडा आवाज मोठा झालेला माझा, कारण नेटवर्क इश्यू आहे ना म्हणून. बाय द वे, मी सॅटर्डेला तुमच्या घरी येतोय. आपण पिझ्झा पार्टी करायची? राजने विचारलं. राज, किचनमधून आईने रागातच आवाज दिला. तू माझं पर्सनल बोलणं का ऐकतेस? ही आई पण ना? राज चिडचिड करतच म्हणाला. सीड सोबत बोलायला म्हणून तो घराबाहेरील अंगणात आला. सीड मात्र हसत होता. तू किती बोलतोस रे बच्चा? पर्सनल बोलणं पण असतं का तुझं? सीडने हसतच विचारलं. आता हे आपलं सिक्रेट आहे ना? मी आणि छकुलीने आज माऊच्या घरी बसून सॅटर्डेचा प्लॅन केलाय. जर माझा डॅडी आला तर तो आम्हा दोघांना घेऊन जाणार असं बोललाय. बट जर तो नाही आला तर तू घेऊन जा, राज म्हणाला. ओ, तर तुमचा सॅटर्डे प्लॅन आहे तर? सीड म्हणाला. हो, आम्ही आजच ठरवलं, राज म्हणाला. ओके, जाऊयात मग. आणि मी काय बोलतो, उद्या संडेसाठी पण प्लॅनिंग करा, सीड म्हणाला. संडे मी आईसोबतच स्पेंड करतो. आई इतर दिवशी माझ्यासोबत नसते ना म्हणून, राज म्हणाला. इट्स गुड यार, तू स्वीट तर आहेस, बट तुझे विचारसुद्धा स्वीट स्वीट आहेत हा. आता रात्र खूप झाली, झोप बघू, सीड म्हणाला. आत्ता तर आईने मला अभ्यासाला बसवलंय. खूप अभ्यास दिलाय मला, मी तोच करतोय. छकुली काय करते? तिचा झाला अभ्यास? राज म्हणाला. अभ्यास? कसला अभ्यास? सीडने विचारलं. टीचरने आज ए आणि बी लिहायला शिकवलंय आणि त्या रिलेटेड चित्र ड्रॉ करायचंय. मी तेच करतोय, राज म्हणाला. अच्छा, मी चेक करतो. तिला पण अभ्यासाला बसवतो मी, सीड म्हणाला. ओके, गुड नाईट, म्हणत राजने फोन कट केला आणि मागे वळणार तर त्याची आई कमरेवर हात ठेवून उभी होती. रागातच ती त्याच्याकडे बघत होती. अभ्यास करतो कंप्लीट, मोबाईल आईच्या पुढ्यात धरतच म्हणाला. तिच्या बाजूने वाट काढत पळ काढत तो सोफ्याजवळ आला आणि टून करून उडी मारत तो सोफ्यावर बसला. 1000दा सांगून झालंय,
कोणाकडे काही मागत जाऊ नकोस. मी देत नाही का रे तुला? काय विचार करत असतील ते? राजची आई म्हणाली. बनानाला ग्रीन कलर देऊ की येल्लो? राज विषय बदलतच म्हणाला. मी काय बोलते त्याचं उत्तर दे तू आधी. बाकीचं सगळं कळतं तुला, फक्त आईने सांगितलेलंच ऐकायचं नसतं. राजची आई त्याला दम देतच म्हणाली. आय लव्ह यू ग आई. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवतो. मी बनानाला येल्लो कलर देतो हां. राज म्हणाला. आईचं बोलणं ऐकत होता तो, पण चित्रात रंग भरण्यात तो व्यस्त होता. शनिवारी मी तुला कुठेच पाठवणार नाही, त्याची आई म्हणाली. तसं हातात पकडलेली ड्रॉइंग बुक त्याने बाजूला ठेवली. त्यावर खडू ठेवून हाताची घडी घालून तो तोंड पाडून बसला. दूध पिऊन घे आणि उद्या सकाळी उठून सगळ्यात आधी स्कूलचा होमवर्क आणि मी दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे, त्याची आई त्याला म्हणाली. नकोय मला दूध, म्हणत बाजूलाच अंथरलेल्या चटईवर तो आडवा झाला. राज, दूध पिऊन झोपायचं हां, त्याची आई म्हणाली. पण राजला आता मात्र भरपूर राग आलेला. तो तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद देत नव्हता. आपण उगाचच त्याच्यावर रागवलोय ह्याची जाणीव होताच राजच्या आईलाच थोडं वाईट वाटू लागलं. तुझ्यासाठी आज मी काहीतरी घेऊन आलेली, पण तुला द्यायलाच विसरली. तुला ब्ल्यू रंग आवडतो ना, म्हणून ब्ल्यूमध्ये मी ते घेतलं. कुठे ठेवली मी माझी बॅग? आईने असं म्हणताच राज चटईवरून उठला. तिच्या हातातून दुधाचा ग्लास काढून घेत तो रिकामी करत पळतच किचनमध्ये गेला. किचनच्या कठड्यावर रिकामी ग्लास ठेवत पळतच तो पुन्हा बाहेर आला. ओठांवरून तळहात फिरवत दुधाने उमटलेली मिशी त्याने पुसली आणि आईच्या हातात तिची बॅग आणून दिली आणि तिच्या पुढ्यात बसला. काय आणलंयस? राजने तिला विचारलं. क्षणभरात त्याचा राग सुद्धा कुठेतरी दूर पळून गेला. सगळ्यात आधी लव्ह यू बोलायचं आणि स्वीटवाली किसी द्यायची, मग दाखवते, आई म्हणाली. तसं राज हसू लागला. लव्ह यू वन, म्हणत त्याने आधी तिच्या उजव्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू टू, म्हणत त्याने तिच्या डाव्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू 3, 4 अँड मोर, म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आता दाखव, राज तिला म्हणाला. तू लास्ट टाइम माझ्याजवळ गन मागितलेलीस ना, आठवते? आणि माझ्याकडे थोडे पैसे कमी होते. मी बोललेली नेक्स्ट टाइम घेते. तीच गन आणली आहे मी तुला, म्हणत त्याच्या आईने त्याला बॅगेतून खेळण्यातली गन काढली. थँक्यू आई, म्हणत त्याने घट्ट अशी मिठी तिला मारली आणि थोडा वेळ तो गन न्याहाळत बसला आणि ती त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा त्याचा आनंद बघत बसली. इथे सिडने सानिध्याच्या बॅगेतून तिची वही काढली. सगळं काही तिने अपूर्ण ठेवलेलं. बच्चा, तू काहीच नाही लिहिलंस, सगळंच इनकम्प्लीट आहे. सिड वहीची पानं पलटत तो म्हणाला. ती मात्र डोळे चोळत त्याच्याकडे बघत होती. डोळ्यांवर भरपूर सारी झोप तिच्या होती. मध्येच एखादी डुलकी सुद्धा ती काढत होती. राहू देत, आपण सॅटर्डे संडेला बसून हे सगळं कंप्लीट करूयात. ये इथे, म्हणत सिडने तिला जवळ घेतलं. तिला घेऊन नेहमीप्रमाणे बाल्कनीत तो फेऱ्या मारू लागला. ती गाढ झोपलीये याची जाणीव होताच सिडने तिला बेडवर झोपवलं आणि तो संग्रामसोबत बोलायला म्हणून खोलीबाहेर पडला. ती मुंबईत आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे, पण ती कुठे आहे आणि काय करते हे आम्हाला नाही माहिती. तू आम्हाला तीच माहिती का देतोयस जी आम्ही तुला सांगितली आहे? संग्राम रागाने पेटून उठलेला. सीड त्याचं बोलणं चोरून ऐकत होता. 1 मिनिट,
पैसे मोजलेस तू त्यासाठी. काम नाही जमत तर तसं सांग. तुझ्याकडून कशी वसुली करायची ते आम्ही बघतोच मग. फक्त 10 दिवस आहेत तुझ्याकडे. ह्या 10 दिवसात मला ती हवी आहे, कोणत्याही परिस्थितीत. संग्राम म्हणाला आणि त्याने फोन कट केला. अजूनही तो सिडला पाठमोरा तसाच उभा होता. आमचं बोलून झालंय. तुझं चोरून ऐकून झालं असेल तर जाऊन झोप जा. संग्राम त्याला ओरडतच म्हणाला. पहिली गोष्ट म्हणजे हा पेशवेजीत बंगला नाही जे तू माझ्यावर ओरडून बोलतोयस. दुसरी गोष्ट म्हणजे निघायचं इथून तू. सिड म्हणाला. तुझ्या दारावर राहायची हौस मला अजिबात नाही. पिल्लूसाठी मी इथे आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मी तुला. संग्राम बोलता बोलता मध्येच थांबला. सिडच्या नजरेत तो बघत होता. काय? सिडने विचारलं. माझं इथे राहणं तुझ्यासाठी चांगलं आहे असं मला वाटतं. संग्राम त्याला म्हणाला. एखादा दुश्मन परवडेल, पण तुझ्यासारखा भाऊ देवाने कोणाला देऊ नये. आयुष्यभर स्वतःचं सुख तू बघत आलायस आणि आताही त्यासाठीच तू इथे आलायस. सिड संग्रामला रागातच म्हणाला. काहीतरी विसरतोयस तू. जस्ट अ मिनिट. म्हणत संग्रामने बॅगेतून लग्नाची पत्रिका बाहेर काढली. सिडचा हात स्वतःजवळ ओढत त्याने त्याच्या हातावर ती पत्रिका टेकवली. माझ्यामुळे छकुली तुझ्या आयुष्यात आहे हे विसरू नकोस तू. दुश्मन तर तू आमचा आहेस, अगदी तेव्हापासूनच जेव्हापासून तू पेशवेजीतमध्ये आलायस आणि आमच्या वाटणीतलं अर्ध प्रेम तुला मिळत गेलं. मन तर करायचा जीव घेऊन टाकावा तुझा, पण इतकं क्रूर वागायला आम्हाला त्यावेळी जमलं नाही. पण आता जमणारही नाही, अशातला भाग नाही. तुझा राग आईसाहेबांना आणि अण्णांना दाखवायचा. ते झेलतील पण आम्ही नाही. तसंही आध्याने आमच्यात नातं निर्माण केलेलं म्हणून आम्ही तुझ्याशी नीट बोलतोय. नाहीतर तुझ्यासोबत कसली भाषा वापरून आम्ही बोलायचो हे तुला देखील चांगलंच माहिती आहे. संग्राम नजरेतून आग ओकतच म्हणाला. हे माझं घर आहे. तू माझ्या घरी येऊन मलाच धमकावतोयस. आता जर पोलीस कंप्लेंट केली ना तर तुझी लायकी कळेल तुला काय आहे ते. सिड म्हणाला. असं? कर बघू पोलीस कंप्लेंट. म्हणत संग्राम सोफ्यावर बसला, तेही पायावर पाय ठेवून, अगदी पेशवेशाहीतच. सिडने रागातच रिसिव्हर हातात घेतला. सानिध्याला ध्रुवीकडे पोहोचवायला मला 5 मिनिटं लागतील. संग्राम सिडला म्हणाला. कानापाशी धरलेला रिसिव्हर तसाच हातात पकडत सिडने संग्रामकडे पाहिले. 100 नंबर डायल कर. बघतोयस का? संग्राम क्रूर हसून दाखवतच सिडला म्हणाला. सिडने रागातच रिसिव्हर आदळला. तो संग्रामच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. धमकी देतोयस मला? सिडने संग्रामला विचारलं. धमकी? आणि आम्ही? अजिबात नाही. उद्याचा सूर्य उगवू दे, मग करून पण दाखवतो तुला. संग्राम अण्णासाहेब पेशवे नाव आहे आमचं. धमकी फक्त देत नाही तर जी धमकी देतो ना ती पुरेपूरपणे पूर्णही करतो आम्ही. संग्राम म्हणाला. कधी कधी मला खरंच डाऊट वाटतो की तू नक्की माझा सक्का मोठा भाऊ आहेस. सिड दात चावतच म्हणाला. कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलंय तुला. विसरू नकोस, मी इथे फक्त चिमणीसाठी आलोय. संग्राम म्हणाला. ओके ग्रेट, सिड म्हणाला आणि पाय आपटतच तो तिथून स्वतःच्या खोलीत निघून गेला. संग्रामच्या समोर नियंत्रणात ठेवलेले रडू खोलीत आल्यावर मात्र बाहेर येऊ लागले. ओक्साबोक्शी तो रडू लागला. डोळ्यांजवळ तो हात नेणार तसं हातातील पत्रिकेवर त्याचं लक्ष गेलं. चिरंजीव संग्राम आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी आध्या असं नाव त्या लग्नपत्रिकेवर लिहिलेलं होतं.
ते बघून तर त्याने हातातील लग्नपत्रिका तर रागातच दूर फेकून दिली. दूर पडलेल्या पत्रिकेला बघत भूतकाळातील त्या जुन्या आठवणीत तो शिरला, ज्या त्याने मनाच्या नाजूक अशा कोपऱ्यातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण काही केल्या तरी त्या पुसल्या जात नव्हत्या. क्रमशः संग्राम नक्की कोण आहे याची ओळख तुम्हाला पटलीच असेल आज. लग्नपत्रिकेवर आध्या आणि संग्रामचं नाव बघून पुन्हा गोंधळात पडले असाल ना? पुढच्या भागात तो गोंधळही दूर होईल. भाग आवडला असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.